वाटतं की दरवर्षीच वाढदिवसाला आपले चाहते लोक येऊन शुभेच्छा देतात आणि आपण वर्ष जे भर ते काम करतो ते द्विगुणित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो आणि वर्षभरात जे जे लोक संबंधात आले, ज्यांच्याशी आपले संबंध घडले, नंतर ते अनेक वर्षापर्यंत चालू असे अनेक लोक या वाढदिवसाच्या दिवशी मला पाहायला मिळतात. ते प्रेमापोटी येतात, त्यांना आपुलकी असते की आपल्यातला एक माणूस हा जनप्रतिनिधी झाला आहे आणि त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा हो, नागपूर शहराचे कामं हो, हा उद्देश मनात ठेवून हे लोक आपल्या सद्भावना जाहीर करण्यासाठी मला वाटतं सगळे येत असतात आणि याच चाहत्यांच्या प्रेमानेच मला इथपर्यंत मदत दिली आहे आणि जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत या चाहत्यांची संख्या वाढवत राहीन आणि अजून जास्त लोकांच्या मनात मी घर बनवीन आणि त्यांचा मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. विकासभाऊ ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यांना पण मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते वाढदिवसांच्या आणि त्यांना उदंड असं आयुष्य लाभो हीच मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि नागपूर शहरातील काँग्रेसचा बुलंद आवाज असणारे आणि जननायक असणारे असे आमचे विकासभाऊ ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर हा वाढदिवस आमच्यासाठी एक सणापेक्षा कमी नसतोच आणि आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक वयोगटातील माणूस आज इथे हजर आहे. आज ज्येष्ठ नागरिकांपासून तर लहान मुलांपर्यंत, तरुणांपर्यंत आज इथे तुम्हाला गर्दी दिसत आहे आणि ही गर्दी फक्त नावाला नाही तर त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आहे, त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस असतो आणि तो दिवस आम्ही सर्वजण खूप उत्साहाने साजरा करतो. त्यांचा आशीर्वाद आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीशी असतो आणि आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन हे असे विकासभाऊ करत असतात. त्याचबरोबर समाजासाठी समाजाच्या हिताचा हा जो देणं लागतो ते विकासभाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून आज समाजाला खूप प्रकारचं सामाजिक कार्य हे घडत आहे. त्या निमित्ताने मी विकासभाऊ ठाकरेंना सर्व महिलांच्या तर्फे आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या तर्फे मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या आकांक्षा इच्छा या पूर्ण होत आणि नागपूरचा खासदार हा विकासभाऊ ठाकरेंसारखा हो आणि नागपूरचे खासदार आमचे विकासभाऊ ठाकरे हे झाल्याशिवाय आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांना सोडणार नाही आहोत. धन्यवाद. मीनाक्षी दिनू गप्पने, मी दक्षिण पश्चिम महिला अध्यक्ष आहे. आज विकासभाऊचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाला आम्ही सर्व आमची कार्यकारिणी आणि आमच्या मॅडम न्यास मॅडम पहिले माझी शहर अध्यक्ष होत्या, आम्ही त्यांच्या नेतृत्वात सर्व आलेलो आहोत इथे आणि त्यांचा बर्थडे आम्ही चांगल्या तऱ्हेने सेलिब्रेट करत आहोत. विकास भाऊला आमच्या सर्वांकडून आणि न्यास मॅडम कडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या ढेर साऱ्या शुभेच्छा आणि ते असेच पुढे पुढे जावं आणि आम्हाला घेऊन जावं. आज 23 अगस्त 2025 है. आज विकासभाऊ ठाकरे जी का जन्मदिन है. आज सभी लोग यहाँ पे एक विकासभाऊ ठाकरे जी का जो जन्मदिन एक त्योहार की तरह मनाते हैं. इसके पीछे कारण ये है कि विकासभाऊ ठाकरे जी 1985 से लेकर के यहाँ तक का जो सफर रहा है उनका, एक सामान्य कार्यकर्ता से लेकर के आज वो 2 टर्म के विधायक है, लोकसभा लड़ चुके हैं और वो सामान्य कार्यकर्ता को नाम से और उसके काम से जानते हैं. आज मेरी यहाँ सभी बहनें इसलिए आई हैं क्योंकि कहीं ना कहीं विकासभाऊ ठाकरे में वो अपना बिलीव रखती है और हम सब बहनें मिल करके अपनी तरफ से विकासभाऊ ठाकरे जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देंगे. एक बार हम लोग गाना गाएंगे. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों सा, ये मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू. मी एवढंच सांगेल की त्यांच्या प्रती असलेलं जनतेचं प्रेम आहे दिसून राहिलेलं आहे आणि ही जी जनता आमच्या सोबत आहे, कायम सोबत आहे. अगदी सुरुवातीपासून जेव्हापासून हे कार्य करतात आहे जनतेसोबत तेव्हापासून जनता आमच्या सोबत आहे आणि ही यांची काम करण्याची शैली जनतेला खूप आवडते. कारण त्यांच्या ज्याने होत असलं ते काम ते करतात आणि जे नाही होत असलं स्पष्टपणे सांगतात. परत त्यांचं कार्य असं आहे की ते पश्चिम नागपूरच्या मतदारसंघापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण नागपुरात कोणीही कुठलेही प्रॉब्लेम घेऊन आले तरी ते त्यांचं सोल्युशन, त्यांचे कामं करतात, सोल्युशन करतात. त्याच्यामुळे कशा एक पब्लिक त्यांच्यासोबत खूप जुळलेली आहे आणि हे सगळी जनता आहे ना
ती त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहे. आणि जे आमदार स्वतःला न समजता जे जनतेसोबत एकदम मिळून सामान्य जनतेसारखे त्यांचं राहणीमान आहे ते लोकांना खूप आवडतं आणि डाऊन टू अर्थ राहून आम्हाला काम करण्याची त्यांची शैली अतिशय लोकांना आवडते आणि ती शैली कायम आहे. म्हणून जनता आमच्यासोबत आहे. अशाच नेहमी सोबत आमच्या सोबत राहावी हे सगळे लोक अशी मनापासून इच्छा आहे आणि त्यांच्या शुभेच्छा तर आमच्या पाठीशी आहेत आणि नेहमी राहील. आणि आम्ही या संपूर्ण जनतेसोबत कायम आम्ही आहोत. प्रश्नच उरत नाही.